नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये अगदी चविष्ट अशी भरलेली गिलक्याची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. इथे मी मध्यम आकाराचा एक गिलके घेतले, त्याला 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर लगेच अशा पद्धतीने आता आपण याला कापून घेणार आहोत. कमीत कमी 2 इंचचे तुकड्याचे असे आपण इंचचे तुकडे हे तयार करून घेतले. लगेच मध्यभागी अशा पद्धतीने पुन्हा आपण याला कापून घेणार आहोत. आपण यासाठी कापून घेत आहोत मसाला आणि आपल्याला त्याला व्यवस्थित आतमधनं मीठ हे लावता येईल यासाठी आपण याला कट करून घ्यायचं, जेणेकरून आपली भाजी अगदी चविष्ट अशी ती तयार होईल. संपूर्ण गिलके अशा पद्धतीने आपण कट करून घेतले. त्यानंतर लगेच हे गिलके एका प्लेटमध्ये भरून आता आपण यासाठी लागणारा खास मसाला हा बनवून घेऊया. तर खास मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे अर्धा वाटी भाजून घेतलेलं शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त आता आपल्याला भाजी कितपत बनवायची आणि ग्रेव्ही हवी असेल तर जास्ती प्रमाणात शेंगदाणे वापरले तरी काही हरकत नाही. त्यानुसार आपण शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर पुन्हा आणखी जर तुम्हाला गिलक्याच्या भाजीमध्ये तीळ आवडत असेल तर थोडीशी भाजून घेतलेली तीळ देखील आपण यामध्ये वापरली तरी काही हरकत नाही. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, डायरेक्ट धने देखील आपण वापरले तरी काही हरकत नाही. पावडर नसेल तर अगदी छान भाजीला कलर येण्यासाठी हळद 2 चमचे. इथं आपण नेहमीचा रेग्युलर आपला काळा मसाला वापरतो. काळा मसाला नसेल तर पिवळ्या मसाल्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता भाजीला अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण लाल काश्मीरी मिरची पावडर हे वापरतो. आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण वापरून घेऊ शकतो. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या लगेचच मिक्सरला छान याचं वाटण तयार करून घेणार. बघू शकाल अगदी बारीक न करता छान रवेदार असं जाडसर आपण याला मिक्सरला बारीक फिरून मसाला हा तयार करून घेतला आहे. आता आपला भाजीला लागणारा अगदी परफेक्ट असा मसाला हा तयार झाला आहे. त्यानंतर लगेचच कशा पद्धतीने आपण भाजीही बनवायचं ते बघणार आहोत. तर या मसाल्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल हे घालून घेत आहे. तेल यासाठी घालते, आपला मसाला जो आहे तो अगदी कोरडा होता, थोडासा तो ओला होईल आणि आपल्याला ह्या गिलक्यांमध्ये व्यवस्थित तो भरता येईल. तर मसाला भरण्याच्या आधी सर्वात आधी गिलक्यांना आतमधनं व्यवस्थित मीठ हे लावून घ्या. त्यामुळे आतमध्ये जे गिलके असतात ते व्यवस्थित शिजतात आणि त्यांना चव देखील ती छान येते. तर संपूर्ण गिलक्यांना आपण व्यवस्थित मीठ हे लावून घेणार आहोत. मीठ हे अगदी व्यवस्थित लावून घ्या, जेणेकरून आपली भाजी ही खारट होणार नाही. आपण आधीच मसाल्यामध्ये मीठ हे वापरलं आहे म्हणून अगदी व्यवस्थित प्रमाणात मिठाचा वापर हा करा. तर संपूर्ण गिलक्यांना मी आता मीठ हे लावून घेतलं आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये तेल हे व्यवस्थित मिक्स करून घेते. जर तुम्हाला आणखी थोडं कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा चपका मारला तरी काही हरकत नाही. यामुळे आपल्याला हे मिश्रण मसाला हा व्यवस्थित गिलक्यामध्ये भरता येईल. तर आपल्याला हवा तसा जास्ती कमी आपण यामध्ये मसाला हा भरून घ्यायचा. संपूर्ण गिलके आता आपण ह्याच पद्धतीने मसाला भरून घेणार. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मसाल्याची गिलके बनवून बघा. अगदी सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील. एवढी छान चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते. आणि आज आपण कढईमध्ये न बनवता कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते, अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकन अशी ती तयार होते. तर आता संपूर्ण गिलके हे मी भरून घेतले. गिलके भरून झाल्यानंतर साईडला गॅसवरती कुकर गरम करून घ्यायचा. कुकर गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये आता तेल हे गरम करून घेणार. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच तेल हे अगदी छान असं कडकडीत तापू द्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये आपण 1 चमच्याभर मोहरीही टाकून घेणार. जेव्हा परफेक्ट आपली जी मोहरीची फोडणी असते ती लागली तर अगदी छान अशी आपली भाजीही तयार होते. तर अगदी छान अशी मी लावून घेतला आहे तडका. त्यानंतर लगेचच यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं नसतील तर स्किप केले तरी काही हरकत नाही. मसाला भरून घेतलेले संपूर्ण गिलके आता आपण ह्या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. संपूर्ण मसाला आपण आधीच वापरून घेतला आहे म्हणून आता आपल्या तेलामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे मसाले हे घालण्याची गरज नाही. तर तेलामध्ये हे गिलके व्यवस्थित आता परतून घ्यायचे. तर आता मी तेलामध्ये गिलके हे परतून घेतले. पाणी हे लगेच न घालता 2 मिनिटभर यावरती आपण झाकण ठेवून तेलामध्ये छान हे गिलके
वाफवून घेणार आहोत. यामुळे आपली जी भाजी अगदी छान ती तयार होते. म्हणून इथे मी 2 मिनिटभर गिलके हे तेलामध्ये छान वाफवून घेतले. ते वाफवल्यानंतर लगेचच आपण झाकण हे काढून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आणखी त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये गरम किंवा गार कुठलंही पाणी घातलं तरी काही हरकत नाही. गरम पाणी घातल्यामुळे एवढंच फरक पडतो, आपल्या ग्रेव्हीला अगदी छान कलर येतो. म्हणून जर आपल्याकडे गरम पाणी असेल तर गरम पाण्याचा वापर करा, नाहीतर गार पाणी घालून लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार. तर इथं मी ग्लासभर पाणी हे घातले. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. लगेच ह्या पाण्याला चांगली अशी ह्या पद्धतीची उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतरच आपण उरलेला मसाला यामध्ये टाकून घेणार. ग्रेव्हीचं टेक्स्चर आपल्याला कसं हवं आहे, घट्टसर आणि दाट कसं हवं आहे त्यानुसार आपण मसाला हा घालून घेऊ शकतो. तर मी उरलेला संपूर्ण मसाला आता यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. जर तुम्ही गार पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घेतला तर त्यामुळे आपल्या भाजीला तरी येणार नाही आणि पुन्हा आणखी आपली भाजी जी चवीला असते ती व्यवस्थित ती लागत नाही. म्हणून मसाला हा उकळत्या पाण्यातच घाला, त्यामुळे अगदी छान भाजीही तयार होईल. तर मंद आचेवरती फक्त आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची. त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट अशी आपली गिलक्याची भाजी ही तयार झाली. एक शिट्टीपेक्षा जास्त वेळ करून घेऊ नका. अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होते. कलर देखील अगदी छान आला आहे. टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकाल अप्रतिम अशा आपल्या भाजीला आला आहे. म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली. गिलके देखील अगदी परफेक्ट असं आपलं शिजून हे तयार आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने गिलक्याची भाजी ही करून बघा. अगदी छान अशी आपली भाजी ही लागते. आपण हिला पोळी, भाकरी किंवा भातासोबत देखील आपण खाल्लं तरी काही हरकत नाही. एवढी छान अशी आपली परफेक्ट भाजी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.